मॅच कडे जाऊया. दोन्ही संघाचे सुपर 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 एटचा संघाचा शेवटचा सामना. सुशांतजी जाधव, कृपया आपण या ठिकाणी उपस्थित राहायचे आले. चला, जे कोणी हे पहा, जे कोणी प्रेक्षक चला, जे कोणी प्रेक्षक किंवा फलंदाज प्रेक्षक ज्यांनी कोणी आणले असलेले बाईक त्यांनी प्रेम बावळेकर यांना प्रफुल्ल कोंडाळकर यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज मिळते. प्रेम कोंडाळकर, सॉरी, प्रेम बावळेकर. बाजूला सर. थँक्यू. सुस्वागतम. पुन्हा एकदा तुम्हा सर्व क्रिकेट रसिकांचं आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतो आणि घेऊन जातो सेमीफायनल होण्या अगोदरचा सुपर 8चा हा थरार. मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत दोन टीम. एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे अल मदीना पॉकेट कॉर्नर्स अगेन्स्ट टीम हेम्स विला. फॉरेस्ट ब्रिज इन हेम्स विला असा उल्लेख आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओ द विकेटने हा बॉल. हो हो हो, आणखी एक लगातारचा आणखी एक मोठा प्रहार. चेंडू वन बाउन्स सीमारेषे पार. मिळतील धावा 4. आला ना तो एक मॅग्निफिसंट चौकार. सचिन कदम मागच्या मॅचचे प्लेअर ऑफ द मॅच राहिलेत. याची दखल घ्या, नोंद घ्या. या बेरीज वर्ल्ड या टीम कडून आलेत. त्यांच्यासाठी कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी दिलं गेलंय. प्रेम बावळेकर चांगलं षटक हाताळल्याबद्दल 500 रुपये, आणखी 500 रुपयाचं कॅश प्राइज. चला, एक सचिनला 500 रुपये आणि प्रेमला 500 रुपये असे 1000 रुपयाचं कॅश प्राइज. विजय भाऊ हे घ्या. पुढचा बॉल पुन्हा एकदा कलवरचा बॉल आहे. फटका बसलाय. मिस टाइम आहे. चेक केलाय शेवटच्या क्षणी बॅकलिप मारलंय. दोन क्षेत्ररक्षकांच्या दरम्यान झाली आहे चूक. नकटीच्या लग्नाला 1000 विघ्न. चुकीला माफी नाहीये. चूक झाली आहे याचा भुर्दंड तुम्हाला द्यावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय धाव संख्येकडे नजर वळवली तर धाव संख्या 13 धावा, 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा, तेव्हा 13 धावा धावपलकावरती आहेत. स्ट्राईकला आपण पाहतोय श्री जाधव आणि त्यांच्या समेत अभि गायकवाड. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बीट केलाय. बिहाइंड द विकेट. यष्टी रक्षक येतील, कॅरी करतील. चला, मी निवेदन करतोय डाव्या बाजूला ज्या ज्या बाईक्स आहेत ना त्या सर्व बाईक्स तुम्ही प्लीज काढा. आयोजन कमिटीला थोडस सहकार्य करा. ज्या ज्या बाईक्स आपण मैदानाच्या आतमध्ये लावल्यात याची दखल घ्या, याची नोंद घ्या. अन्यथा त्या बाईकची हवा काढली जाईल. पुढचा बॉल यावेळी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. श्री बीट केलाय. डॉट बॉल आलाय आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या पाठीमागे फक्त आणि फक्त 13 धावा धावपलकावरती आल्या. 13 रन्स ऑन द बोर्ड.
5 ओव्हरची मॅच सुपर 8चा. चला विनिंग टीम्स ज्या टीमने मॅचेस जिंकल्यात ना त्यांना मी या ठिकाणी इन्व्हाइट करतोय. दादाजी 11 टीम डीएम बॉयज आणि तदनंतर मात्र बेरीज वर्ल्ड या तिन्ही टीमला हा कॉल आहे. आपण मुख्य कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने या. नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखल झालाय. नाव आहे निलेश. राऊंड विकेटने येईल. अलमदीना पॉकेट कॉर्नर्स कडून तो खेळताना पाहायला मिळाला. ऍज अ आयकॉन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आयकॉन अगेन्स्ट आयकॉन. वायकॉट चांगला आहे आणि दरम्यान मात्र पहा फर्स्ट स्लिप मध्ये थोडस वाईडिश आहेत गली पॉइंटला. क्षेत्ररक्षक घेतील त्या ठिकाणी 1 धाव घेतली आहे आणि एका धावेने स्कोर कार्ड 14च्या घरामध्ये गेलाय. 14 रन्स ऑन द बोर्ड. इथून पुढे प्रयत्न करावे लागतील. मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक प्रयत्नात आपण यशस्वी होऊ शकतो असं नाहीये. मात्र प्रत्येक यशाचं कारण मात्र हा प्रयत्नच असतो आणि तो प्रयत्न इथे करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल. हो यावेळी ड्राईव्ह केलाय. ओव्हर दी कव्हर्स डीप मध्ये प्रोडक्शन आहे. अडवण्याचा प्रयत्न. बॉल होईल फरार. मिळतील धावा 4. आला ना तो एक जबरदस्त आणि आक्रमक क्रॅकिंग चौकार. 4 रन्स. या 4 धावेने धावसंख्या आता भरली आहे आणि ती जाऊन पोहोचली आहे सरळ 18 या आकड्यावरती. 18 रन्स. एका बाजूला आपण पाहतोय श्री जाधव आहे तर दुसऱ्या बाजूला अभि गायकवाड. या दोन्ही खेळाडूंचा हा खेळ मैदानाच्या आतमध्ये आता बहरला. 18 धावा धावपलकावरती आल्यात. श्री जाधव हे फलंदाजीच्या ट्रॅक वरती स्ट्राईक एंड वरती आहेत. श्री तितकाच महत्वाचा आणि आक्रमक खेळाडू आहे. कुमठे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू. त्याच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या ट्रॅक वरती निलेश. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट. ग्रेट हिट. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल सरळ सीमा रेषे पार. मिळतील धावा 6. षटकार. सिक्सर. या षटकाराने धाव संख्येचा डोंगर वाढवलेला आहे. 24 धावा धावपलकावरती आल्यात. या 3 बॉलच्या पाठीमागे 11 धावा या अंकित केल्यात. या ओव्हर मध्ये चर्चा राहिली आहे. श्री जाधव त्याच्या अगेन्स्ट निलेश आणि श्री मधलं बॅटल रंगलंय. सातत्याने श्रीने स्विच हिटचे प्रयत्न केलेत. चला पुढचा बॉल. स्विच हिट. फटका बसला. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक आहे का त्याच्या खाली? नाही. लो फुल टचचा बॉल. ताच्यावरती प्रहार. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक रुबाबदार चौकार. 4 रन्स. वाघाची दहाड आणि फोडावा पहाड. मैदानाच्या आतमध्ये पहाड फोडतोय. धाव संख्येचा डोंगर उभा करत असताना धाव संख्या 28. आम्हाला पराभवाची कधी भीती वाटलीच नाही. अरे आम्हाला पराभवाची कधी भीती वाटलीच नाही. आमचा संघर्ष याच मातीत झालाय. पहा या मातीचा रंग लाल आहे. चर्चा राहिली. पुढचा बॉल श्रीसाठी. जागा बनवली आहे. नंतर मात्र इम्प्रोव्हायझेशन लॉंग लेगला. फाईन लेग मध्ये थोडस क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. पहा 1 धाव घेतली आहे. अडवण्यामध्ये यश मिळालंय. 29 धावा या धावपलकावरती आल्यात. 29. अंतिमचा बॉल. अभि आहेत गायकवाड. अभि गायकवाड त्यांच्या अगेन्स्ट निलेश. महत्वपूर्ण लढाई आहे. या बॉल वरती काय घडेल? हो यावेळी पहा बॉडी लाईनची गोलंदाजी. मैदानाच्या आतमध्ये पंचांनी डिसिजन दिलाय की हा बॉल डॉट आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या पाठीमागे धावपलकावरती धावसंख्या आहे ती 29. तिसरं षटक प्रगतीपथावरती. चला थोडासा वेग घ्या प्लीज. टीम अलमदीना पॉकेट कॉर्नर्स अगेन्स्ट टीम आपल्याला पाहायला मिळाली आहे. टीमचं नाव आहे फॉरेस्ट ब्रिज इन हेम्सविला. असा उल्लेख आम्ही या ठिकाणी करतो आहोत. या नावाची चर्चा राहिली आहे. फॉरेस्ट म्हटलं तर जंगल.
आणि या जंगलामध्ये हेम्सविला हेमंत हेमंतचं टोपण नाव हेम्स आहे. येस, ओनरचं नाव आहे. चर्चा राहिली आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत त्यांचेच खेळाडू पोहोचवतात. ती आम्ही तुमच्यापर्यंत, आमच्याकडून अधिकचं काही येत नाहीये. त्यांचा मित्रपरिवार आहे, तो सांगत आहे. चला पुढचा बॉल, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. इथे राईज होणारा बॉल, वन बाउन्सचा कॉल दिलाय. श्री मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं त्यांना, पेटव तुझ्यातली तू आग, स्वतःला अंधारात उभा करू नकोस. अरे तुझ्यामध्ये सूर्य होण्याची ताकद आहे. एकटा शांत बसू नकोस. मैदानाच्या आतमध्ये ये, लढ, भीड, निर्णय तुझ्या बाजूने घे. गोलंदाज पुन्हा निघालाय. मुख्तार जागा बनवली आहे. यावेळी पहा, राईज होणारा बॉल, पंच आमच्याकडे वळलेत. येस, इट्स अ व्हाईट बॉल. वेस्ट हाईट आहे, वेस्ट हाईट मॅटर करेल. मैदानाच्या आतमध्ये वन बाउन्स या अगोदर दिला होता. यदा कदाचित आता इथून पुढे जर यस, पंच, इट्स अ नो बॉल. ओ इट्स अ नो बॉल. पहा, मैदानाच्या आतमध्ये म्हटलं आता ना, जमाने की नाही कमाने की सोच. सोच फार महत्वाची आहे. पुढचा बॉल, हो यावेळी पहा, फ्रीडच्या बॉल वरती चढवलाय प्रहार. डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, करेल सेलिब्रेशन का नाही. इथे थ्रो केला, धावसक केला, 2 ने भर पडली आहे. 32. मैदानाच्या आतमध्ये मुख्तार यांच्याकडे लक्ष वेधलं गेलंय. कोई कुछ भी कितना भी आपके अगेंस्ट बुरा कहे, 33, कोई भी कितना भी कहीं भी कुछ भी आपके अगेंस्ट अगर बुरा कहे तो बुरा मत मानो. समंदर सूरज नहीं सुका सकता. हो यावेळी पहा, स्विंग आणि मिस, बीट केलाय. समुद्राला सूर्य हा कधीच संपू शकत नाही, हे वस्तुस्थिती आहे. चर्चा राहिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून पुन्हा एकदा गोलंदाज निघेल. मुख्तार जगाच्या या आयुष्याच्या रंगमंचावरती जगत असताना आपलं कॅरेक्टर अशा पद्धतीने बनवा ना की पडदा जरी पडला ना तरी आपल्या नावाची चर्चा राहिली पाहिजे. आता इथून पुढे कोण कोणाच्या नावाची चर्चा करेल. गोलंदाज निघालाय. हो यावेळी ओव्हर दी कव्हर्स, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स, चेंडू सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार, 4 रन्स. 4 धावेने धाव संख्येचा आता डोंगर बहरलाय. तो जाऊन पोहोचलाय 37च्या घरामध्ये. महत्वपूर्ण मॅच आहे, नॉकआउटचा थरार आहे. सुपर 8 ची अंतिमच्या 3 मिळाल्यात. शेवटची कोणती येणार. एका बाजूला फॉरेस्ट ब्रिज इन हेम्सविला, दुसऱ्या बाजूला अल-मदीना पॉकेट कॉर्नर. या टीम कडे लक्ष आहे. गोलंदाज निघालाय राऊंड विकेटने. हो यावेळी पहा, चॉप करण्याचा प्रयत्न आहे. ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स, प्रोडक्शन नाहीये. बॉल सरळ निघून जाईल. आणखी एक जबरदस्त विध्वंसक आक्रमक चौकार, 4 रन्स. 41 धावा, 66 धावाही सेफ नाहीयेत. या अगोदर आपण पाहिलंय आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय 5 बॉलचा. 40 धावा या धावफलकावरती आहेत. पंच एक नो बॉल आहे, याची दखल घेतली आहे. 41 असा स्कोर अपडेट आहे. 9 पकडून 40 आहे. येस येस येस, पंच करेक्शन केलं, थँक्यू. चला आमच्या पंचांचा मित्रांनो, पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्यांची अचूक लक्ष आहे. चला 40 धावा, वाईट आणि नो तो एकच होता. राऊंड विकेटने पुन्हा एकदा निघाल्यात. हो हो यावेळी पहा, बीट केलाय, आपल्या वेगावरती स्वार झालाय आणि षटक क्रमांक 3 संपलाय. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा या धावफलकावरती आल्यात. अंतिमचे 2 ओव्हर्स दरम्यान आपण घेत आहोत स्ट्रॅटेजिक टाइम आउट.
चला स्ट्रॅटेजी आउट इथे संपलेला आहे. महत्वपूर्ण मॅच आहे. विठ्ठल सर आता मात्र मैदानामधून बाहेर निघतील. चला थोडीशी घाई करा प्लीज टीम. नवीन गोलंदाज आता दाखल होतील मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे अकीब. अकीबकडे लक्ष वेधलं गेलंय. एक महत्वपूर्ण गोलंदाज दाखल झालाय. षटक क्रमांक 4 आणि अभि गायकवाड हा फलंदाज दाखल आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम फॉरेस्ट ब्रिज इन हेम्सविला या टीम कडून हा आघाडीला आलेला फलंदाज ऍज आयकॉन तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आम्ही चर्चा केली ना हेम्स विला या टीमची ओनर हेमंत सरांची आपण चर्चा करूया. चर्चा अल मदीना पॉकेट कॉर्नर्स या संघाच्या संघ मालकाचीही झाली पाहिजे. त्यांचंही नाव आमच्या समोर येईल. नाव आहे मुक्तार महापोळे आणि अफसर वाळुंकर यांच्याही नावाची चर्चा होणं तितकंच गरजेचं आहे. हे संघ मालक आहेत. प्रवीण हेम्सविलाचे संघ मालक आहेत. त्यांचंही नाव आम्ही उल्लेख करतोय. चला जाऊया मॅच ऑन करूया. एक महत्वपूर्ण मॅच. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून गोलंदाज निघालाय. अकीब त्याच्या अगेन्स्ट अभि. ए अगेन्स्ट ए. दोन्ही खेळाडूंच्या नावाचा कॅपिटल लेटर ए ने सुरुवात होतीये. चला इथे एकाला हिरो एकाला झिरो बनण्याची संधी आहे. पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप ओव्हर दी कव्हर्स. डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी येतील. प्रोडक्शन देतील. एक धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय आणि 2 धावा कंप्लीट करत असताना 42 धावा या धावपलकावरती आल्यात. अभि गायकवाड. अभि नाही तो कभी नाही. मैदानाच्या आतमध्ये एक विध्वंसक वादळ. हो यावेळी पहा राईज होणारा बॉल. यस इट इज. जास्तीचा बाउन्स पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलचा कॉल आहे. पहा हे पाहणं तितकंच महत्वाचं राहिलंय. 1 बाउन्स ऑनही केलाय. तुम्ही अधिकचा बाउन्स हाताळू शकत नाहीये. सध्या गाईडलाईन्स आहेत तुम्हाला गोलंदाजी करताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाल्यात. शफल झाल्यात. तदनंतर मात्र बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॅरी करता आला नाहीये. एक धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. स्कोर कार्ड मात्र आता बहरलाय. जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. चला पुढचा बॉल पुन्हा एकदा. चला थोडासा वेग घ्या. अधिकचा वेळ घेऊ नका. फास्ट खेळूया. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या ट्रॅक वरून निघेल. हो यावेळी पहा ओव्हर दी कव्हर्स केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक. डीप कव्हर मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. हो अतिशय वेगाने बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने वळतोय. 2 कंप्लीट केलेत असताना तिसरी अधिकच्या वेगाने कंप्लीट केली आहे आणि आता धावपलकावरती धाव संख्या आहे 47 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. 47. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. ऑन दी मार्क आहे अभि गायकवाड. लक्ष वेधलं गेलंय. असं म्हटलं जातं ना की थक्कर बैठा हूं. हो यावेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप. शफल झाले होते फलंदाज. हे पाहिलंय आणि पंच सांगत आहेत की नाही हा बॉल डॉट आहे. तुम्हाला शफल होण्याची संधी नाही आहे. तुम्ही शफल झालात ना तर तो तुमचा वाईड आहे ना तो वाढला जातो. ती रेंज वाढली जाते. तुम्हाला शॉट प्रेफर करावा लागतो. पुढचा बॉल पुन्हा एकदा निघाल्यात. ओद विकेटने अकीब. हो यावेळी पहा पुन्हा एकदा राईज होणारा बॉल. मैदानाच्या आतमध्ये नो बॉल. यस इट इज नो बॉल असा कॉल दिलाय आणि येणाऱ्या बॉल वरती आता असेल तो फ्री हिट. चला पंचांचा हेलिकॉप्टर घर 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 फिरलाय. मी मगाशी म्हटलं होतं अरे तेरा मैं थक कर बैठा हूं हार कर नहीं. प्रेझेंट खराब हो सकता है मगर फ्यूचर ग्रेट हो सकता है. फ्यूचर चांगलं करायचं आहे. प्रहार चढवलाय. शॉट ऑन पूल. पूल केला गेलाय सक्सेसफुल. बॉल मात्र 1 बाउन्स ओव्हर द लाईन. मिळतील धावा 4. आला ना तो MPL चा हा ठरा के बाद चौकार. 4 रन्स. 52 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्यात. आयुष्यामध्ये सक्सेस जर तुम्हाला व्हायचं असेल ना तर 7 गोष्टी या तुम्हाला नेहमी द्याव्या लागतील. एक तर मेहनत, दुसरं बलिदान, संघर्ष, जुनून आणि सब्र आणि विश्वास हा द्यावा लागेल. त्याच वेळी मात्र तुम्ही सक्सेस होऊ शकता. या 6 गोष्टी या सातत्याने तुम्हाला द्यावे लागतील.
गोलंदाज पुन्हा एकदा निघाला, जागा बनवली आहे आणि त्याने सांगितलंय, अरे नजरिया तुम्हारा और नजर हमारी, लेकिन याद रखना ये बात हमारी, अच्छाई को भी हम जवाब देते हैं और बुराइयों का खात्मा करते हैं. मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय एक विध्वंसक आक्रमक षटकार, सिक्सर. पहिल्याच बॉलवरती अभिषेक हा खेळाडू बाद झाला असता, मात्र त्याचा कॅच ड्रॉप आणि तदनंतर मात्र त्याचे मोठे प्रहार. मैदानाच्या आतमध्ये आता अलमदीना पॉकेट कॉर्नर्सला मी एवढंच म्हणेन, खचून तर अजिबात छायाचं नाही. जशी अमोशानंतर पौर्णिमा येते ना, दुःखानंतर सुख येतं, तसंच वाईट वेळेनंतर चांगली वेळ येते. पहा, धावसंख्या जरी अधिकची असली तरी कमबॅक हा आयुष्यात केव्हाही होऊ शकतो. तुम्ही फक्त मनात आणा की मला आता इथून पुढे लढायचंय आणि भिडायचंय. गोलंदाज निघालाय, अंतिमचं षटक. हो, यावेळी जागा बनवली आहे डीप फाईन लेगला. हा आणखी एक, हो, न थांबला वारा, अरे न थांबला वारा, न थांबला सूर्य. मैदानाच्या आतमध्ये बेधुंद किनारा, अरे वादळाचा खेळ निराळा. मैदानाच्या आतमध्ये वादळी खेळी दाखल झाले. जबरदस्त प्रहार, षटकार ठोकत असताना धाव संख्या 64. पहिल्यांदाच पेपर झाल्या. स्विच हिट, ग्रेट हिट, बॉल वाईड इज थर्ड मॅन. बाउंड्री लाईनच्या बाहेर, फक्त जा आणि बॉल शोधून आणा, एवढंच चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये सातत्याने होणाऱ्या चुका या पाहायला मिळाल्यात. या दोन खेळाडूंची पार्टनरशिपची 50 झाली आहे आणि मला वाटतं ते आघाडीला आलेत. आणि आतापर्यंत धावसंख्या 68, 28 बॉल आणि 64 रनांची पार्टनरशिप आहे. 68 स्कोर झालाय, 68 ऑन द बोर्ड. स्ट्राईकला आहेत श्री जाधव. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न आहे, स्टेप आउट झाले होते. पॉइंटला क्षेत्ररक्षक येथील एक धाव घेतली आहे. 69, 69 धावा, अंतिमचे 3 बॉल. पहा, वाट पहा थोडी टप्पात येण्याची. संघर्ष थोडक्यात संपलेला नाहीये, क्षणांचा फक्त अवकाश असतो. शेवटी गुलाल हा आपलाच असतो. इथे पहा, टप्पा आलाय, टप्प्यामध्ये कार्यक्रम करायचा आहे. हो, नोमॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय, एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि धाव संख्या 71. आता मात्र संघाचे संघमालक हेमंत सर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत 12th मॅनच्या भूमिकेमध्ये आणि जणू ते सांगतायत, चौकट मोडून बघेन म्हणतो तरी येऊन छळतो, प्रश्न एक कातील, आता लोक काय म्हणतील, लोकांचं काय, काही म्हणतील. पुढचा बॉल, व्हाईट बॉलचा कॉल आलाय. 72, 72 धावा या धावपलकावरती आल्यात. 72 मैदानाच्या आतमध्ये निधड्या छाताडावर आव्हानाचे लावून तर नजर रोखुनी, नजरेमधून देऊ त्याला उत्तर. येऊ द्या कितीही 72, मैदानाच्या आतमध्ये देऊ त्याला उत्तर. उत्तर देणं गरजेचं आहे. अभि गायकवाड स्ट्राईक एंड वरती आहेत, निघालेत आपल्या ट्रॅक करून त्याच्या अगेन्स्ट. किरण, यावेळी पहा कोलवर पद्धतीचा बॉल, पॅडलाईनची गोलंदाजी, ऑफ स्टंप वरती नेऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. 73 धावा या धावपलकावरती लगायला गेलेत. अंतिमचा बॉल. चला, या पार्टनरशिप साठी हेमंत सरांच्या माध्यमातून इच प्लेयर 500 रुपीज, म्हणजे प्रत्येकाला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 5000 मागून दिनेश बावळेकर सरांकडून कॉल येतोय. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस, बीट केलंय का, नॉन स्ट्राईक एंड वरती विकेटचं पतन होईल. धक्का क्रमांक 1, 74 टार्गेट. शिंदे चला, आता येणारे 30 बॉल आहेत
आणि 30 बॉलच्या दरम्यान तुम्हाला बनवायच्या आहेत त्या 74 दरम्यान आपण चर्चा करूया ना या स्पर्धेसाठी लखपती बनवणारे आमचे मान्यवर ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी 1,00,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं त्यांचा आम्ही सहर्ष मनापासून आभार मानतो की साहेब मी आमच्या आयोजन कमिटीला थोडासा हा कॉल देईन की आपण आमच्यापर्यंत पोहोचा मान्यवरांची नावं ही आमच्यापर्यंत येऊ द्या. चला टीम मैदानाच्या आतमध्ये लगेचच दाखल व्हा तत्पूर्वी सेमीफायनलचे लॉट पाडले जात आहेत. चला टीम आपण सर्वांनी या टीम डीएम बॉयज हा कॉल आपल्याला आहे दादाजी 11 आणि त्याचबरोबर टीम डीएम बॉयज दादाजी 11 अगेन्स्ट बेरीज वर्ल्ड आणि विजयी संघ अशा 4 चिठ्ठ्या आपण पाडतो आहोत. चला या प्लीज टीम हा कॉल आपल्यासाठी आहे. चला सुशांत सर या अध्यक्ष महोदय आपल्यालाही विनंती आपण या चला सर्वांनी या आपण लॉट्स पाडतो आहोत. सेमी फायनलचे लॉट्स आपण पाडतो आहोत. चला पहिली चिठ्ठी उडवली जाईल. चला चारही टीम आल्यात तिन्ही टीम आल्यात का चला चालू असलेली मॅच आम्ही विनंती करतोय अलमदीना पॉकेट कॉर्नर्स आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवा. अलमदीना टीम आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह आमच्या टॉस बॉक्स मध्ये येईल. आपण लॉट पाडतो आहोत. हेम्सविला याही टीमला आम्ही हा कॉल देतोय. त्याचबरोबर डीएम बॉयज त्याचबरोबर दादाजी 11 आणि त्याचबरोबर बेरीज वर्ल्ड या तिन्ही टीमला हा कॉल आहे. चला आपण आता लॉट पाडतो आहोत. पहिली सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये. चला आयोजन कमिटी ओव्हरसी समजवायचे आहेत त्याही सांगा. विजयी संघ अगेन्स्ट बेरीज वर्ल्ड आणि दादाजी 11 अगेन्स्ट डीएम बॉयज. पहिली मॅच दादाजी 11 अगेन्स्ट डीएम बॉयज अशी होईल. आपण टॉस करून घेऊया. चला या दादाजी 11 संघनायक हा कॉल आपल्यासाठी आहे आणि टीम डीएम बॉयज याही टीमला आम्ही कॉल देतोय. चला या टॉस साठी या पहिला बॉल डॉट बॉलचा कॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. 2 आघाडीला फलंदाज एका बाजूला अजय मोरे दुसऱ्या बाजूला तेजस हे नाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला टॉस नंतर आपण जाऊया. तेजस आलेत स्ट्राईकला आहेत ते अजय मोरे. गोलवरचा बॉल ड्राईव्ह केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत शॉर्ट कव्हरला.
पहिली रन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. फर्स्ट रन ऑन दी मार्क झालाय. अंकुश शेठ नाना बावळेकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय पहिल्या सेमीफायनलचा टॉस. पुढचा बॉल हो, यावेळी फटका बसलाय. फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी करत असताना थोडासा पुढे पडलाय आणि दरम्यान एक रन काढली आहे. धावत संख्या 2. तेजस आणि अजय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 74 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती श्री जाधव आले आहेत, जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हातात आहेत. पॉइंटला एक क्षेत्र कव्हरला एक बॅकवर्ड पॉइंटला. हो, यावेळी संधी मिळाली आहे. पॉइंटला हे क्षेत्ररक्षक कॅरी करेल. झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ इथे भेळच भेळ. धक्का क्रमांक 1. अजय मोरे बॅक टू द पवेलियन. निलेश डांगिस्टे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. निलेश पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज निघाले. यावेळी बॅकफुटवरती गेलेत. पुन्हा एकदा फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी करत असताना फ्लाय स्लिप मधला खेळाडू इंट्रॅक्शन मध्ये येईल आणि दरम्यान इथे बॉल येईल. धावत संख्या रोखली आहे, थांबवली आहे. श्री जाधव गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना जो किंबहुना त्यांनी दाखवलेला परफॉर्मन्स आहे ना आजच्या दिवसामध्ये, इनफॅक्टिव्ह नॉक ही त्यांच्याकडून पाहायला मिळाली आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न बीट केलाय. डॉट बॉल इथे पाहायला मिळालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि मैदानाच्या आतमध्ये श्री आज ज्या गोष्टीला हात लावेल ना त्याचं सोनं होईल. गोलंदाजीसाठी आला. येस, मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. पहिला सेमीफायनलचा हा महामुकाबला महाबळेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 6 आणि या 6व्या पर्वाचा महत्वपूर्ण टॉस. दादाजी 11 अगेन्स्ट टीम डीएम बॉयज. सीन द कॉइंग. टीम डीएम बॉयज win the toss. चला, डीएम बॉयज सिलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. त्यांनी चला पुढचा बॉल गोलंदाज आलेत. अभि गायकवाड पहिलाच बॉल हुक केलाय. धावा तिथे बुक होतील का? 4. हो, धावा झाल्यात बुक. 4 आला ना तो मैदानाच्या आतमध्ये एक विश्वासाचा चौकार. 4 रन्स. या 4 धावेने धाव संख्या आता भरली आहे. किंबहुना 6 या आकड्यावरती 74चा पाठलाग करायचा आहे. आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, पाणी धावते ना तर त्याला मार्ग सापडतो. जो प्रयत्न करतो त्याला यशाची आणि सुखाची आणि आनंदाची वाट सापडते. आता मात्र वाट सापडवायची आहे, महत्वपूर्ण आहे, ती शोधावी लागेल. अभि गायकवाड यांच्या अगेन्स्ट एक चांगला परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. चला थोडस घाई करूया, वेग वाढवूया. गोलवरचा बॉल हेलिकॉप्टर ऑन साईडला. मिड विकेट मध्ये प्रोडक्शन आहे. येथील एक धाव घेतली आहे आणि एका धावेने धावत संख्या 7 या आकड्यावरती आहे. सूर्य बुडताना आपल्याला दिसतो पण सूर्य कधीच बुडत नाही.
म्हणून आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, उमेद, एनर्जी ही कधीही तुमच्यामधली कमी होत नाही. ती थोडा काळ शांत होऊ शकते, मात्र ती कमी होणार नाही. तुम्ही अजून फाईट बॅक देऊ शकता. इथून पुढे मॅच अजूनही हरलेली नाहीये. बॅकवर्ड वरती गेल्यात, पंच केलाय, डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, येतील, कॅरी करतील आणि एकच धाव अंकित करत असताना स्कोर कार्ड मध्ये धाव संख्या 8. टीम अल मदीना पॉकेट कॉर्नर्स. घायाळ होऊन चालणार नाही. घायाळ झाल्यानंतर पहा तेवढ्याच ताकदीने तुम्हाला उभा राहावं लागतं. विजय हा नक्कीच तुमचा आहे, फक्त प्रयत्न करावे लागतील. हो, याही वेळी पहा डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, अधिकच्या धावा देत नाहीयेत. एका बाजूला आपण पाहिलं ना तर नाव होतं श्री जाधव, दुसऱ्या बाजूला अभि गायकवाड. या दोन खेळाडूने या मॅचला बनवलंय. सुख मिळवायचंय, या मैदानाच्या आतमध्ये विजय मिळवायचा आहे, मात्र ते मिळवण्यासाठी आयुष्यभर बरंच काही गिळावं लागतं. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकही बीट, फर्स्ट स्लिप मधला क्षेत्ररक्षकही बीट, बॉल मात्र लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप आउटफील्ड पार्ट आहे आणि तिथून मात्र बॉल सरळ सीमा पार. भीतील धावा, 4 चौकार, 4 रन्स. या बाईकच्या स्वरूपामध्ये धावा अंकित केल्या गेल्यात आणि धाव संख्या आता 13च्या घरामध्ये आहे. 13 रन्स ऑन द बोर्ड. 13 धावा या धावफलकावरती आल्यात. या ओव्हरचा अंतिमचा बॉल, 13 रन्स, 74चा पाठलाग आहे. हो, यावेळी फटका बसलाय. स्वतः येथील यष्टी रक्षक श्री कारी करतील झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन जावं लागेल फलंदाज निलेशला. 13 या आकड्यावरती अल-मदीना पॉकेट कॉर्नर. या टीमला आता कॉर्नर घेऊन चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये आता पॉकेट मध्ये धावा बनवाव्या लागतील, तो बॅलन्स आणावा लागेल. चला, गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत येऊ द्या प्लीज. लवमेश हे नाव मैदानाच्या आतमध्ये फोर द विकेटने. हो, यावेळी पहा हलक्या हाताने बॅट एज घेतली आहे, त्यानंतर मात्र बिहाइंड विकेट कॅरी केला गेलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. हो, यावेळी पहा वरती कवच क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली आहे. 14 धावा या धावपलकावरती आल्यात. 14 रन्स ऑन द बोर्ड. 14 धावा या धावपलकावरती आहेत. हो, यावेळी पहा सबमरीन डिलिव्हरी, खोलवरचा बॉल, रुबी कट पाहायला मिळालाय आणि दरम्यान मात्र इथे डॉट बॉल असं कॉल येताना पाहायला मिळालाय. धावसंख्या अधिकची होत नाहीये. टीम अल-मदीना पॉकेट कॉर्नर्स या टीमचा जो मॉरल आहे ना तो थोडासा डाऊन आहे. त्याला ते पुन्हा एकदा बुस्ट करावं लागेल. हो, यावेळी पहा पुन्हा एकदा फटका बसलाय. मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक कॅच ड्रॉप करतायत.
इथे संधी मिळाली होती, त्याचं सोनं करता आलं नाहीये. 15 धावा या धावपलकावरती लगावल्या गेल्या. 15 रन्स ऑन द बोर्ड. हो, यावेळी पहा स्विंग आणि मिस बीट केलंय. डॉट बॉल पुन्हा एकदा इथे कॉलिंग आलंय. धावफलकावरती धाव संख्या 15 आहे. वन साइडेड मॅच होते की काय? पहिल्या इनिंग मध्ये जो आक्रमक पवित्रा पाहायला मिळाला होता तो दुसऱ्या इनिंग मध्ये होत नाहीये. ओ यावेळी पहा ओव्हर दी एक्स्ट्रा कव्हर्स. व्हॉट अ कॅच. जबरदस्त कॅच कॅरी केलाय आणि धक्का क्रमांक 4. फलंदाज बाद झालेत. इरफान डांगे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. नाव आहे क्रमांक 6 वरती संदेश. संदेश याच्याकडेही लक्ष वेधलं गेलंय. संदेश रांजणे. दरम्यान आपण पाहतोय ना स्ट्रॅटेजिक टाइम आउट आपल्याला या ठिकाणी दिलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4थ्या षटकाकडे आपण वळतोय. धावपलकावरती फक्त धावा आहेत त्या 15. अधिकच काही करता येणार नाहीये. दिल्ली बहुत दूर आहे. 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे तुम्हाला बनवायचे आहेत 59. 59. 12 बॉल आणि 59 धावा इथून पुढे तुम्हाला बनवायचे आहेत. राऊंड विकेटने गोलंदाज आलेत. नाव आहे सुदेश. ओ बॅटची टॉप एज फर्स्ट स्लिप मध्ये तू चल मैं आया. सर्टन टाइम्स ऑफ पिरियड्स मध्ये लागलेले ब्रेक. पॉकेट कॉर्नर अलमदीना पॉकेट कॉर्नर्स या टीमला सातत्याने हे धक्के लागलेत. शोहेब पन्हाळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. शोहेब आलेत. चला शोहेब थोडस वेगाने या. अधिकचा वेळ घेऊ नका. अंतिमचे 11 बॉल शिल्लक आहेत. 59 ची गरज आहे. 11 बॉल 59 म्हणजे प्रत्येक बॉल षटकार मारावा लागेल. हो यावेळी ऑन साइडला खेळ आहे. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. लॉंग वरती येतील, कॅरी करतील, थ्रो करतील. आता येणारे बॉल 10 आणि बनवायचे आहेत 58. म्हणजे प्रत्येक बॉल वरती षटकार मस्ट आहे. 10 संघ 60. दहा षटकारांची गरज आहे मॅच जिंकायला. टीम अल मदीना पॉकेट कॉर्नर्स. संघर्ष या टीमने फार सुंदररित्या केला होता. चांगली टीमची बॉन्डिंग होती. मात्र या मॅच मध्ये जास्तीचं काही करू शकले नाहीत. दडपण त्यांच्यावरती पाहायला मिळालंय. खोलवरचा बॉल बीट केलाय. 9 बॉल आणि 58 ची धावा. आता फक्त वन साइडेड मॅच, फक्त औपचारिकता ही पाहायला मिळते. 9 बॉल आणि 58 ची गरज. 9 balls 58. हो याही वेळी जागा बनवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय.
चला बिहाइंड विकेट यष्टिचित केले, फलंदाज बाद झालेत. दरम्यान आपण पाहतोय ना, या स्पर्धेसाठी वैयक्तिक पारितोषिक आपल्याला मिळाले. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने माननीय नगराध्यक्ष सन्माननीय श्री सुनील भाऊ शिंदे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1,00,000 रुपयाचं कॅश प्राइज ज्यांनी दिलंय ते आमचे सुनील भाऊ शिंदे यांचं हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही आभार मानतोय. या व्यक्तिमत्वाने दिलेलं हे बहुमूल्य असं योगदान या स्पर्धेसाठी विशेष राहिलंय. आणि त्याचबरोबर या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपयाचं कॅश प्राइज विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सातारा जिल्हा सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे निकटवर्तीय अजितदादा सकपाळ यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचं कॅश प्राइज हेही आपल्याला दिले गेले. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आकर्षक चषक ज्या ट्रॉफीज आहेत ना, त्या माननीय उपनगराध्यक्ष श्री नसीरभाई मुल्लानी यांच्या नासिरभाई मुल्लानी यांच्या सौजन्याने आपल्याला दिले गेले. त्यांचाही आम्ही या ठिकाणी विशेष करून आभार मानतोय. तदनंतर मात्र वैयक्तिक पारितोषिक जर पाहिली तर या स्पर्धेचा किंग मालिकावीर ज्यांच्या माध्यमातून दिले गेले त्या ज्योतिताई वागदरे यांच्या माध्यमातून ते आम्हाला पारितोषिक दिले गेले. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज अमित ॲग्रो चे सर्वे सर्वा श्री अक्षय भाऊ दानवले यांच्या माध्यमातून ते आम्हाला दिले गेले. आणि उत्कृष्ट गोलंदाज खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून दिले ते तळदेव या ठिकाणी राहणारे श्री विघ्नेश अर्थमुवस चे सर्वे सर्वा विकास भाऊ जाधव यांच्या माध्यमातून आम्हाला दिलाय. या सर्वांच दात्यांचे आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आभार मानतोय. मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय तर 15 या आकड्यावरती टीमला रोखून धरलंय. याही वेळी पहा पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न बिहाइंड विकेट फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी केला गेलाय. झेल संपलाय फलंदाजाचा खेळ. टीम अल मदीना पॉकेट कॉर्नर्स या टीमने 16 धावांवरती सातत्याने विकेट गमावलेत. तदनंतर मात्र विशेष पारितोषिक या स्पर्धेसाठी ज्यांनी दिलंय, या स्पर्धेसाठी सर्व सामन्यांसाठी मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट्स ज्यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेले आहे ते माननीय माजी सभापती पंचायत समिती महाबळेश्वर सन्माननीय श्री संजूबाबा गायकवाड यांच्या माध्यमातून आम्हाला हे पारितोषिक दिलंय. त्यांचंही आम्ही विशेष करून आभार मानतोय. या व्यक्तिमत्वाने दिलेली ही पारितोषिक आम्हाला प्रभावित करतायत आणि या एमपीएल मध्ये प्रभावित करत असताना या सर्वांचेच आम्ही आभार मानतोय. चला नेक्स्ट मॅच तितकीच महत्वाची आहे. सेमीफायनल क्रमांक 1. हो यावेळी पहा आउटसाइड द ऑफ स्टंप आहे. व्हाईट बॉलचा कॉल येईल. अधिकच काही येणार नाही. अंतिमचे काही बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मध्ये. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, थोडीशी घाई करूया. बीट केलंय, डॉट बॉल आलाय. चला अंतिमचा बॉल. मैदानाच्या आतमध्ये काही बॉल शिल्लक आहेत. मी कुठेतरी विश्वास होता अलमदीना पॉकेट कॉर्नर एक चांगला फाईट बॅक देईल, मात्र तो देता आला नाहीये त्यांना. यावेळी पहा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडलंय तर टीम पाहायला मिळाली जी विन होताना पाहायला मिळेल. टीमचं नाव आहे
फॉरेस्ट ब्रिज इन हेम्स विला या टीमने इथे मात्र विजयाच्या दिशेने आगकूच केली आहे. अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या अधिकच्या मिळवण्याचा प्रयत्नही केला नाहीये. मात्र विजयी संघाचं देऊया खूप खूप अभिनंदन करूया. हाडलक टीम अल मदीना पॉकेट कॉर्नर्स आपला खेळ हा सर्वोत्तम आतापर्यंत राहिलाय. मात्र आपल्याला विजय मिळवता आला नाहीये. येणाऱ्या वाटचालीसाठी आयोजन आणि संपूर्ण महाबळेश्वर